नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण 11वीच्या समाजशास्त्राच्या प्रकरण 2 मधील कार्ल मार्क्स या समाजशास्त्रज्ञाविषयीचा परिचय करून घेत आहोत. पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान समाजशास्त्राला कशा पद्धतीचं मिळालं हे आपण या प्रकरणाच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. कार्ल मार्क्स हा फक्त समाजशास्त्रज्ञच नाही तर तो तत्ववेत्ता सुद्धा होता, अर्थशास्त्रज्ञ होता, इतिहासकार होता आणि राजकीय विचारवंत सुद्धा होता. म्हणजेच समाजशास्त्राच्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रामध्ये सुद्धा त्याने फार मोठा सखोल अभ्यास केला. तो पत्रकार होता, वकील होता आणि थोर क्रांतिकारक सुद्धा होता. हा विचारवंत जर्मन अभ्यासक होता. म्हणजेच कार्ल मार्क्स हा जर्मन देशामध्ये राहणारा व्यक्ती आणि त्याने जगविख्यात अशी प्रसिद्धी त्याने मिळवली होती. मार्क्सला साम्यवादाचा रचनाकार असंही म्हटलं जात असतं आणि त्याचे संपूर्ण जे विचार आहेत हे संपूर्ण जगात अत्यंत प्रभावशाली, सामर्थ्यशाली ठरलेले आहे. कार्ल मार्क्स याने समाजवादाचा उदय किंवा समाजवादाची निर्मिती केली. समाजामध्ये जे उद्योगपती आहे किंवा जे भांडवलवादी अर्थव्यवस्था आहे, या भांडवलवादी अर्थव्यवस्थेच्या विरोधामध्ये त्याने झोड उठवली, त्याने पाऊल ठेवले आणि भांडवलशाही ही एक अर्थव्यवस्था आहे जी नफ्यावर आधारित असलेल्या स्पर्धात्मक बाजार, कामगार, खाजगी मालमत्ता आणि उत्पादनाच्या साधनांच्या मालकींवर अवलंबून असते. त्यामुळे त्याने भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या विरोधामध्ये आपलं मत व्यक्त केलं. अनेक प्रकारचे जे संघर्ष आहे ते घडून आणले. कामगारांचं कशा पद्धतीचं शोषण होतं, कामगार हा उत्पादन प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो आणि कामगारांनाच मात्र कमी वेतन दिलं जात असतं, त्यांचा मोबदला कमी दिला जात असतो, हे त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पटवून सांगितलेलं आहे. सोबतच साम्यवादाचा विचार करत असताना त्यांनी समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे संघर्ष आहे हे कसे निर्माण होत असतात याचंही विवेचन त्यांनी केलेलं दिसून येतं. मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत हा अतिशय प्रसिद्ध सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा आहे. वर्गसंघर्षाचा सिद्धांत ही संकल्पना मार्क्सच्या विचाराच्या केंद्रस्थानी आहे, जे समाजामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये वर्गसंघर्ष निर्माण होत असतात. मालक श्रमिक असे वर्ग तयार होत असतात, गरीब श्रीमंत असे वर्ग तयार होत असतात, कामगार आणि कारखानदार असे वर्ग निर्माण होत असतात आणि हे जे वर्ग असतात हे एकमेकांशी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतं. किंवा मार्क्सने सांगितलं आहे की हे जे दोन्ही वर्ग आहे हे दोन्ही वर्ग एकमेकांशी संघर्ष करत असतात आणि त्यामुळे वर्गसंघर्षाचा जो सिद्धांत आहे किंवा वर्गसंघर्ष ही संकल्पना आहे मार्क्सच्या विचाराच्या केंद्रस्थानी दिसून येते. मार्क्सचा प्रत्येक जो विचार आहे तो विचार वर्गसंघर्षातून निर्माण झालेला विचार आहे. त्याच्या साम्यवादी जाहीरनाम्यामध्ये त्याने असे म्हटले, इतिहासाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये दोन गटामध्ये किंवा वर्गामध्ये संघर्ष झालेला आहे. त्याने सांगितलंय की आजपर्यंतचा जो काही इतिहास आहे या इतिहासामध्ये दोन गटामध्ये संघर्ष दिसून येतो.
मग तो गरीब श्रीमंतांमध्ये असो, भांडवलदार कामगारांमध्ये असो, की भांडवलदार श्रमिकांमध्ये असो, या दोन वर्गांमध्ये कायमस्वरूपी वैरभाव किंवा द्वेषभाव दिसून येत असतो. कारण भांडवलदार हे कामगारांचं शोषण करतात आणि कामगार हे वस्तूच्या उत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असताना सुद्धा त्यांना मिळणारं जे वेतन आहे हे अतिशय कमी मिळतं आणि त्यामुळे त्यांना गरिबीमध्ये, दारिद्र्यामध्ये राहावं लागत असतं. सोबतच त्यांचं जे आर्थिक शोषण आहे हे आर्थिक शोषण केलं जात असल्यामुळे या दोन वर्गामध्ये, भांडवलदार आणि कामगार या दोन वर्गामध्ये वैरभाव आणि द्वेषभाव दिसून येत असतो. मार्क्स यांनी सांगितलं की आर्थिक घटक हाच समाजातील वर्गाचा पाया आहे. जे वर्ग समाजामध्ये निर्माण झालेले आहे, मग तो गरीब असो, श्रीमंत असो, किंवा कामगार असो की भांडवलदार असो, उत्पादक असो किंवा श्रमिक असो, हे जे वर्ग समाजामध्ये निर्माण झाले ते वर्ग हे आर्थिकतेतून निर्माण झालेले दिसून येतात आणि आर्थिक घटक हा समाजातील वर्गाचा पाया असतो. त्यांच्या तत्वज्ञानामध्ये ते वर्गीय स्तरीकरणाला सर्वोच्च महत्त्व देतात किंवा त्यांनी त्यांच्या तत्वज्ञानामध्ये वर्गीय संघर्षाला सर्वोच्च महत्त्व दिलं गेलेलं दिसून येतं. त्यांनी इतिहासाचा अन्वयार्थ वर्ग संघर्षाच्या दृष्टिकोनातून मांडला. जो इतिहास घडत असतो हा इतिहास घडत असताना वर्ग संघर्षाच्या दृष्टिकोनातून घडताना दिसून येतो. त्याचप्रमाणे समाजातील वर्ग म्हणजे आर्थिक वर्ग होय. समाजामध्ये जे वर्ग असतात हे आर्थिकतेतून निर्माण होत असतात, पैशातून किंवा आर्थिक व्यवहारातून निर्माण होत असतात आणि जे मुख्यत्वे करून उत्पादन आणि आर्थिक विकासाच्या वितरण प्रक्रियेमध्ये आधारित असतात. समाजामध्ये वर्गाची जी निर्मिती होत असते ही निर्मिती होत असताना आर्थिक विकासाच्या वितरण प्रक्रियेवरती आधारित असते. म्हणजे समाजामध्ये जे उत्पन्नाचं वितरण झालेलं असतं हे उत्पन्नाचं वितरण हे आर्थिक विकासाच्या वितरण प्रक्रियेवर अवलंबून असतं आणि उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वस्तूची जी निर्मिती आहे ती निर्मिती ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये काय होतं की भांडवलदार हा घटक आणि श्रमिक हा घटक जो आहे हा कार्यरत आपल्याला दिसून येतो आणि त्यातून मग काय होतं की हे जे दोन्ही जे गट, भांडवलदारचा गट आणि श्रमिकांचा जो गट आहे हा गट निर्माण होत असताना दिसून येतो. मार्क्सने केलेले भांडवलशाही समाजातील वर्ग संघर्षाचे विश्लेषण आपल्याला सारांश रूपामध्ये बघता येतं. कार्ल मार्क्स या तत्ववेत्त्याने, या समाजशास्त्रज्ञांनी भांडवलशाही जो समाज आहे या समाजामध्ये वर्ग संघर्ष कशा पद्धतीने निर्माण होत असतो याची कारणमीमांसा केलेली दिसून येते. आणि थोडक्यामध्ये जर आपण पाहिलं तर समाजामध्ये जे वर्ग संघर्ष निर्माण होत असतो, दोन गटांमध्ये संघर्ष जो निर्माण होतो ही कशा पद्धतीने निर्माण होते, याला काय कारणे असतात हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये पहिला भाग आपल्याला सांगता येतो तो म्हणजे मालमत्तेचे महत्त्व. समाजामध्ये मालमत्तेचं महत्त्व फार मोठ्या प्रमाणात असतं. प्रत्येकाला श्रीमंत होण्याची हाव असते. प्रत्येकाला आपली जी आर्थिक स्थिती आहे त्या आर्थिक स्थितीच्या वर गेलं पाहिजे ही हाव असते आणि यातून मग काय होतं की मालमत्तेचं महत्त्व वाढत जातं. मार्क्सच्या मते संपत्तीचं स्वरूप हे कोणत्याही समाजाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते. काय सांगितलंय मार्क्सने की कोणताही समाज असो, जगामध्ये जेवढे काही देश असेल त्या देशामध्ये संपूर्ण समाजामध्ये काय होतं की महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे हे जर पाहिलं तर संपत्तीचं स्वरूप हे कोणत्याही समाजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. उत्पादनाच्या साधनांशी
व्यक्तीचे नाते काय आहे यावर वर्गव्यवस्था ठरत असते. जे उत्पादनाची जी साधनं आहे, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, अशी जी 4 साधनं आहे, या साधनांमध्ये जो संयोजक हा वर्ग असतो, भांडवलदार वर्ग असतो आणि त्याचप्रमाणे जो श्रमिक वर्ग असतो, यामध्ये एक वर्ग ठरत असते किंवा उत्पादनाच्या जी साधन आहे त्या साधनाशी व्यक्तीचे नाते काय आहे. जर भांडवलाशी संबंधित असेल तर तो भांडवलदार असतो, जर श्रमाशी संबंधित असेल तर तो कामगार असतो किंवा श्रमिक असतो, आणि जर समजा तो उत्पादनाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका जर बजावत असेल, भूमी, श्रम, भांडवल या तीनही घटकांना एकत्र करण्याचं काम करत असेल तर तो भांडवलदार असतो किंवा तो संयोजक वर्ग असतो. भांडवलदार वर्ग आणि संयोजक वर्ग हे दोन्ही वर्ग एकत्र काम करत असतात किंवा एकच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून उत्पादनाच्या साधनाशी व्यक्तीचे नाते काय आहे यावर वर्गव्यवस्था ठरत असते. जर उत्पादनाची साधने ही जर समजा समाजाच्या मालकीची जर असेल तर ती समाजवादी वर्गरचना असते. जर उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असेल किंवा वैयक्तिक मालकीची असेल तर भांडवलवादी अर्थव्यवस्था किंवा भांडवलवादी वर्गव्यवस्था ठरताना दिसून येते. त्यानंतर दुसरं एक सांगितलं तर ते म्हणजे वर्गाचे ध्रुवीकरण. संपूर्ण समाजाचे 2 भिन्न वर्गांमध्ये विभाजन होत असते. जो संपूर्ण समाज असतो या समाजाच्या 2 भागामध्ये विभाजन झालेलं असतं आणि त्यामध्ये एकमेकामध्ये जी वैरत्वाची जी भावना आहे, वैमनस्याची जी भावना आहे, ही भावना त्या 2 वर्गांमध्ये निर्माण होत असते. भांडवलशाही समाजव्यवस्थेमध्ये अत्यंत तीव्र असे वर्गाचे ध्रुवीकरण झालेलं असतं आणि त्यामध्ये कामगार वर्ग आणि मालक वर्ग किंवा भांडवलदार वर्ग हा जो वर्ग आहे, हा वर्ग एकमेकांमध्ये त्यांच्या मतैक्य जे असतं किंवा एकीची जी भावना असते, ही एकीची भावना त्या 2 वर्गांमध्ये दिसून येत नाही. आणि म्हणूनच वर्गांचं ध्रुवीकरण होणे हे एक स्वाभाविक असतं. 2 गटांमध्ये जे विचारविनिमय आहे, हा विचारविनिमय होत नसतो. सोबतच 2 गटांमध्ये एक शोषित वर्ग असतो आणि दुसरा शोषक वर्ग असतो आणि शोषित वर्ग शोषक वर्गाचं सातत्याने विरोधी भावना निर्माण या दोन्ही गटामध्ये, या शोषित आणि शोषक या दोन्ही गटामध्ये विरोधी भावना जी असते, वैमनस्याची जी भावना असते, ही कार्यरत असते. आणि म्हणून दोन्ही वर्गामध्ये ध्रुवीकरण आपल्याला पाहायला मिळते, एकीकरण आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचप्रमाणे तिसरा एक भाग आपल्याला सांगता येतो तो म्हणजे अतिरिक्त मूल्य. कामगाराचं शोषण करून भांडवलदार अतिरिक्त नफा कमवत असतो. जो भांडवलदार असतो म्हणजे जो वस्तूचं उत्पादन करत असतो त्याला उत्पादक असं म्हटलं जातं. आणि हा उत्पादक स्वतःच्या मालकीचं भांडवल उत्पादन कार्यामध्ये वापरतो आणि म्हणून त्याला भांडवलदार असं म्हटलं जातं. आणि कामगारांचं शोषण करण्याचं कार्य भांडवलदार वर्ग करतो आणि अतिरिक्त नफा मिळवतो. मात्र या नफ्याचा जो भाग आहे तो भाग मात्र श्रमिकांना देत नाही. श्रमिकांचं शोषण केलं जात असतं. कमीत कमी वेतनामध्ये जास्तीत जास्त श्रम करून घेतलं जातं. सोबतच दीर्घकाळपर्यंत त्याला कमी वेतनावर काम करायला लावलं जात असतं आणि मग त्यातून अतिरिक्त नफा कमवण्याचं कार्य भांडवलदार वर्ग करत असतात. आणि यातून मग काय होतं की दोघांमध्ये वैमनस्याची भावना निर्माण होत असते. हे जे अतिरिक्त जे मूल्य आहे हे मूल्य घेण्याचं कार्य भांडवलदार वर्ग करतो. भूमी, श्रम, भांडवल आणि नफा किंवा संयोजकाचा जो मोबदला आहे, हा मोबदला या 4ही घटकांचा जो मोबदला आहे, या मोबदल्यातून वस्तूची किंमत ठरते. आणि मग त्यातून मग संयोजकाचा नफा हा अतिरिक्त असतो
आणि अतिरिक्त नफा घेत असल्यामुळे श्रमिकांना मात्र कमी मोबदला मिळतो आणि भांडवलदाराला जास्त मोबदला मिळतो, संयोजकाला जास्त नफा मिळतो. त्याला अतिरिक्त नफा असं म्हटलं जातं. आणि हा अतिरिक्त नफा भांडवलदार कमवत असल्यामुळे श्रमिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण केलं जात असतं. आणि अतिरिक्त मूल्य ही एक संकल्पना या कार्ल मार्क्स यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर चौथं एक सांगितलं जातं ते म्हणजे दारिद्र्यात वाढ. आता दोन्ही गटांमध्ये जो वादविवाद जो घडून येत असतो, वैमनस्याची जी भावना आहे ती भावना घडून येत असते, याला कारण जर पाहिलं तर दारिद्र्यात वाढ होत असते. जे कामगार कारखान्यांमध्ये काम करत असतात, उद्योगांमध्ये काम करत असतात, या कामगारांच्या वाढत्या शोषणातून कामगार वर्गाच्या दारिद्र्यामध्ये वाढ होते. त्यांना कमीत कमी वेतन दिलं जात असतं, कमी वेतनावर काम करावं लागत असतं. सोबतच ते जे काम करत असतात हे जास्तीत जास्त वेळ काम करत असतात आणि तरीही त्यांच्या वाट्याला कमीत कमी मोबदला मिळतो, कमीत कमी वेतन मिळत असतं. आणि त्यातून मग कामगार हे गरीब असतात, दारिद्र्यामध्ये राहत असतात आणि कामगार वर्गाच्या दारिद्र्यामध्ये सातत्याने वाढ होत असते. मार्क्स यांनी सांगितलं की हे जे दारिद्र्य आहे, हे दारिद्र्य हा साधनांच्या दुर्मिळतेचा परिणाम नसून तो कामगाराच्या शोषणाचा परिणाम आहे. कामगार जे असतात, या कामगारांचं जेव्हा शोषण केलं जात असतं, हे शोषण करून मग भांडवलदार वर्ग काय करतात की जास्तचा जो नफा आहे तो नफा मिळतात, जास्तचा नफा कमवत असतात आणि त्यातून मग काय होतं, दारिद्र्यात वाढ होत असते. जी गरिबी आहे त्या गरिबीमध्ये वाढ होत असते आणि गरिबी वाढल्यानंतर मग वर्गसंघर्ष निर्माण होत असतो किंवा दोन गटांमध्ये विवाद निर्माण होत असतो. दोन गटांमध्ये वाद निर्माण होताना दिसून येतो आणि भांडवलशाही समाजातील वर्गसंघर्ष जो आहे हा वर्गसंघर्ष पेटतो. पाचवं सांगितलेलं आहे ते म्हणजे परात्मता आणि अलगता. परात्मता व अलगता जी आहे यामुळे सुद्धा समाजामध्ये दोन गटामध्ये वर्गसंघर्ष निर्माण होत असताना दिसतो. आर्थिक शोषण आणि अत्यंत प्रतिकूल स्थिती यामुळे कामगारांना परात्मतेला सामोरं जावं लागतं. कामगारांचं जे आर्थिक शोषण आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्यांना कमी वेतन दरावर काम करायला लावलं जात असतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये दारिद्र्याची अवस्था असते, प्रतिकूल परिस्थिती त्यांच्यामध्ये निर्माण होत असते आणि यामुळे कामगारांना परात्मतेला समोर जावं लागत असतं. काम ही कामगारांची अभिव्यक्ती राहत नसून अत्यंत खालावलेले जीवनमान ही त्यांची ओळख बनते. गरिबीमध्ये त्यांना कमी मोबदल्यामध्ये त्यांना उत्पादन कार्यामध्ये सहभागी व्हावं लागतं आणि म्हणून मग अशा वेळेला त्यांचं जे जीवनमान आहे हे जीवनमान अतिशय खालावलेलं असतं आणि ही खालावलेलं जीवनमान ही त्यांची ओळख बनते. कामगार हा स्वतःपासून, कामापासून आणि उत्पादनापासून अलग किंवा परात्म होत असतो, विलग होत असतो. म्हणजेच याचा अर्थ असा की कामगार हा स्वतःपासून वेगळा होतो, कामापासून वेगळा होतो आणि उत्पादनापासून सुद्धा वेगळा होतो किंवा अलग होत असतो. म्हणून परात्मता आणि अलगता यामुळे काय होत असतं की समाजामध्ये वर्गसंघर्ष निर्माण होत असतात किंवा या दोन वर्गांमध्ये वादविवाद सातत्याने निर्माण होत असतो. सहावं एक सांगितलं तर ते म्हणजे वर्गाचे ऐक्य आणि संघर्ष. वाढत्या वर्गविषयक जाणीवीमुळे काय होतं की वर्गसंघर्षाची जाणीव समाजामध्ये निर्माण होत असते आणि वाढत्या वर्गसंघर्षाच्या जाणीवेमुळे एका वर्गातील व्यक्तींमध्ये एकात्मता वाढत जाते. काय होतं की एका वर्गातील व्यक्तींमध्ये एकात्मता वाढत जात असते आणि दुसऱ्या वर्गामध्ये किंवा विरुद्ध वर्गाबद्दल आत्यंतिक द्वेषभाव वाढत असतो. म्हणजे भांडवलदारामध्ये एकात्मता वाढत जात असते आणि श्रमिकांमध्ये एकात्मता वाढत जात असते आणि भांडवलदार आणि श्रमिक
या दोन गटांमध्ये, या दोन घटकांमध्ये, या दोन वर्गांमध्ये काय होत असतं, विरोधी वर्ग संघर्षाची आत्यंतिक द्वेष भावना निर्माण होत असते. एकमेकांबद्दलची द्वेष भावना आहे, ही द्वेष भावना निर्माण होत असते. त्याचप्रमाणे सातवं एक सांगितलं वर्ग संघर्षाच्या बाबतीमध्ये, ते म्हणजे क्रांती. या वर्ग संघर्षाचा जो शेवट आहे, हा शेवट क्रांतीने होतो. किंवा समजावून सुद्धा मालक वर्ग किंवा भांडवलदार वर्ग ऐकत नाही किंवा सहजतेने त्यांचं जे वेतन आहे त्या वेतनात जेव्हा वाढ करत नाही, तेव्हा कामगारांकडून क्रांती केली जात असते. आणि या वर्ग संघर्षाचा जो शेवट आहे, हा शेवट क्रांतीने होतो. यामुळे भांडवलशाही समाजाच्या रचनेमध्ये बदल होतो. भांडवलशाही समाजाची जी रचना आहे, ही रचना नष्ट होते आणि त्या जागी मग समाजवादी अर्थव्यवस्था तयार होत असते. त्या जागी समाजवादी अर्थव्यवस्थेचा उगम होत असतो. त्याचप्रमाणे आठवं सांगता येईल ते म्हणजे कामगारांची हुकुमशाही. क्रांतीनंतर कामगारांची हुकुमशाही प्रस्थापित होते. जेव्हा दोन वर्गामध्ये वर्ग संघर्ष होत असतात आणि या दोन वर्गांमध्ये क्रांती तयार होत असते, कामगार क्रांती निर्माण होत असते, तेव्हा क्रांतीनंतर कामगारांची हुकुमशाही प्रस्थापित होते आणि भांडवलदार वर्गाचा क्रांतीमध्ये अस्त होत असतो किंवा ऱ्हास होत असतो. या कार्ल मार्क्स यांनी असं सांगितलं की जेव्हा वर्ग संघर्षाला ठिणगी पडते, त्यावेळेला कामगार हे क्रांती करत असतात आणि कामगार क्रांती जेव्हा करतात, त्यावेळेला समाजामध्ये कामगारांची हुकुमशाही प्रस्थापित होत असते, हुकुमशाही निर्माण होत असते आणि मग भांडवलदार वर्गाचा ऱ्हास होत असतो. भांडवलदार वर्ग हे संख्येने कमी असतात आणि संख्येने कमी असल्यामुळे काय होतं की भांडवलदार वर्गाचा अस्त होतो, ऱ्हास होतो. भांडवलदार वर्ग हा व्यवस्थेतून कमी होतो आणि त्यामुळे काय होतं की ही एक संक्रमणाची एक अवस्था तयार होत असते. मग क्रांतीमध्ये जो भांडवलदार वर्गाचा अस्त झालेला असतो, भांडवलदार वर्ग जो नष्ट झालेला असतो, या भांडवलदार वर्ग नष्ट झाल्यामुळे त्यांनी सांगितलं, मार्क्स यांनी सांगितलं की ही जी अस्ताची किंवा नष्टाची जी काही प्रक्रिया आहे, ही यामुळे ही एक संक्रमणाची अवस्था आहे. काय? ही एक संक्रमणाची अवस्था आहे. त्यानंतर 9वं एक सांगितलं जातं ते म्हणजे साम्यवादी समाजाचा उदय. मग या अशा पद्धतीची क्रांती झाल्यानंतर जेव्हा भांडवलदार वर्ग नष्ट होत असतो, भांडवलदार वर्गाचा अस्त होत असतो, त्यानंतर निर्माण होणारी जी काही अवस्था असते, समाजव्यवस्था असते, ही साम्यवादी समाजव्यवस्था निर्माण होत असते. म्हणजे साम्यवादी समाजाचा उदय होत असतो. खाजगी मालमत्तेच्या विनाशानंतर वर्ग आणि वर्ग संघर्ष संपुष्टात येतो. त्यांनी कार्ल मार्क्स यांनी असं भाकीत केलं होतं, एक भविष्य सांगितलं होतं की वर्गसंघर्ष जेव्हा तयार होईल त्यावेळेला काय, कामगार वर्ग जिंकेल आणि भांडवलदार वर्ग हरेल. भांडवलदार वर्गाचा नाश होईल, भांडवलदार वर्ग संपुष्टात येईल आणि मग यातून मग वर्गसंघर्ष समाजातला संपुष्टात येईल आणि त्या माध्यमातून काय होईल की समाजवादी अर्थव्यवस्थेचा उदय होईल, साम्यवादी समाजाचा उदय होईल. मार्क्सने म्हटल्याप्रमाणे वर्गविरहित समाजात अंतिमतः राज्यसंस्था देखील लोप पावेल. जेव्हा साम्यवादी समाज रचना निर्माण होईल तेव्हा राज्यसंस्था देखील नष्ट होईल. या समाजव्यवस्थेमध्ये कोणाकडेच खाजगी मालकीचा हक्क नसेल. मग या साम्यवादी व्यवस्थेमध्ये कोणतीही व्यक्ती जी असेल, समाजामधली असलेली कोणतीही व्यक्ती जी असेल, त्याच्याकडे खाजगी मालकी नसेल. प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीनुसार कामाला हातभार लावेल, त्यानुसार त्याला काय उत्पन्न मिळेल आणि त्याचा
गरजानुसार त्याची मिळकत असेल, जेवढी मिळकत असेल किंवा जेवढी त्याची गरज असेल तेवढ्या त्याच्या गरजेनुसार त्याला उत्पन्न मिळत राहील, अशा पद्धतीने ही समाज व्यवस्था समाजामध्ये निर्माण होईल असं कार्ल मार्क्स यांनी भाकीत केलं होतं. आणि ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था समाजवादी व्यवस्था सर्वात अगोदर इंग्लंडमध्ये निर्माण होईल असं सुद्धा त्यांनी भाकीत केलं होतं, भविष्य सांगितलं होतं. परंतु मात्र ही जी समाजव्यवस्था आहे, ही समाजव्यवस्था इंग्लंडमध्ये निर्माण झालेली नाही. आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचा उदय झाला, परंतु तो रशियात झाला. रशियामध्ये सर्वात अगोदर झाला आणि त्यातून मग समाजवादी अर्थव्यवस्था, साम्यवादी अर्थव्यवस्था ही जगामध्ये निर्माण झाली. मात्र भांडवलवादी अर्थव्यवस्था, भांडवलवादी व्यवस्था, वर्गव्यवस्था ही समाजामध्ये अजूनपर्यंत म्हणजे मोडकळीस आली असं म्हणता येत नाही. आजपर्यंत ती टिकून राहिली. मात्र मार्क्स यांनी वर्गाच्या बाबतीमध्ये जे विवेचन केलं, वर्गविरहित समाजाच्या बाबतीमध्ये जे विवेचन केलं, हे मात्र त्यांचं वाखाणण्याजोगं आहे. आणि प्रत्येकाला कृतीनुसार त्याला पाहिजे तेवढं जी काही गरज असेल त्या गरजेनुसार त्याला सर्व गोष्टी या साम्यवादी व्यवस्थेमध्ये मिळेल, हा जो भाग आहे, हा भाग मात्र प्रत्यक्षामध्ये आला नाही. ही बाब वेगळी आहे. असं जरी असलं तरी वर्गसंघर्ष जो आहे, हा वर्गसंघर्ष कशामुळे निर्माण होतो हे सांगत असताना या कार्ल मार्क्स यांनी मात्र समाजामध्ये दोन वर्गाचं एक स्पष्टीकरण केलेलं दिसून येतं. आणि प्रत्येक समाजामध्ये दोन वर्गांमध्ये संघर्ष निर्माण होत असतो, हे मात्र त्यांनी भाकीत सांगितलेलं आहे. हे मात्र सत्य आपल्याला मानावं लागेल. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे उपक्रम क्रमांक 1, वर्गाचं ध्रुवीकरण आणि वर्गाचं ऐक्य वर्तमान काळात प्रासंगिक आहे का, यावर चर्चा करा. आपल्याला ध्रुवीकरण जे आहे, एकमेकांच्या विरोधी असणारे जे गट आहे, हे गट समाजामध्ये निर्माण होतात का, असतात का, वर्तमान काळामध्ये सुद्धा ते आपल्याला दिसून येतात का, आणि वर्गाचं जे ऐक्य आहे हे ऐक्य निर्माण होतं का, या बाबतीमध्ये आपल्याला बघायचं आहे. जसं कार्ल मार्क्स यांनी सांगितलेलं आहे की भांडवलदार आणि कामगार किंवा जे श्रमिक आहे यांच्यामध्ये हे जे दोन वर्ग आहे, या दोन वर्गांमध्ये वितुष्ट निर्माण होते, विरोधी भावना निर्माण होत असते, एकमेकांचा विरोध करत असतात. आणि विरोधातून मग या दोन्ही वर्गांमध्ये ध्रुवीकरण होत असते. ध्रुवीकरण म्हणजे काय, एकमेकांचा राग करणे किंवा एकमेकांबद्दल जे मत आहे ते मत खराब होऊ नये, याला ध्रुवीकरण असं म्हटलं जातं. आणि त्या माध्यमातून मग काय, वर्गाचं ध्रुवीकरण आणि वर्गाचं ऐक्य. कामगार वर्ग जो असतो तो कामगारांमध्ये एकी निर्माण होत असते, म्हणजे या वर्गाचं ऐक्य निर्माण होत असतं. आणि हे जे ऐक्य आहे, हे ऐक्य वर्तमान काळामध्ये प्रासंगिक आहे का, वर्तमान काळामध्ये घडून येऊ शकतं का, यावर आपल्याला काय करायचे, चर्चा करायची आहे. किंवा तुम्ही या बाबतीमध्ये चर्चा करू शकता. तर अशा प्रकारे आपण कार्ल मार्क्स हा समाजतज्ञ याविषयी या विचारवंताचे आपण समाजशास्त्रीय जे विचार आहे हे विचार आपण पाहिले. आणि कार्ल मार्क्स हा 1818 त्याचा जन्म झाला आणि 1883 त्याचा मृत्यू झाला. तो मात्र जर्मन देशातील एक तत्ववेत्ता होता, अभ्यासक होता, तो पत्रकार होता, वकील होता. आणि त्या माध्यमातून त्याने जगामध्ये त्याची जी ख्याती आहे ही ख्याती मिळवलेली दिसते. आणि आज आपण पाहतो की जगामध्ये ज्या समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलवादी अर्थव्यवस्था दिसून येतात, या समाजवादी अर्थव्यवस्थेची जी निर्मिती आहे, समाजवादी अर्थव्यवस्था ही जगामध्ये निर्माण होण्याचं कारण जर पाहिलं तर आपल्याला कार्ल मार्क्स हा एक महत्त्वाचा तज्ज्ञ किंवा अभ्यासक हा कारणीभूत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं किंवा ठरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या पिरियडमध्ये, या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण इथेच थांबू. पुढील तासिकेमध्ये आपण काय पाहणार आहोत की जे भारतीय समाजतज्ञ आहे
समाज विचारवंत आहे, या भारतीय समाज शास्त्रज्ञांचा आपण परिचय करून घेणार आहोत. तर मी इथेच थांबतो. धन्यवाद.